जाऊनच देत नाही. धुके बघ भाई, धुके बघ. नमस्कार मित्रांनो, मी भावेश आणि आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर मित्रांनो, आत्ता आपण चाललो आहे मुंबई ते रायगड बाईक राईडवरून. आणि 3 बाईक आहेत. माझ्यासोबत सागर आहे, आणि हा सुशांत, पुढे पवन आणि ओमी. तर निघतो आता आपण. आता सध्या पेट्रोल पंपवर गेल्यावर भेटू डायरेक्ट. KTM ने हारली बाईक. KTM वाला रायडर बघा, फुल DC KTM वाली हारली बाईक. ऑन पण नाही, एक आरसा, एक ऑन, आणि लाईट पण नाही पुढची. चला तर भेटू आता आपण पेट्रोल पंपवर गेल्यावर. पेट्रोल पंपवर पेट्रोल तर भरलंय. आता बघू पुढचं स्टेशन आपलं पनवेल. हार्ली डेव्हिडसन ना, तिला ऑन आहे ना, तिला एकच पेटते. आणि कपडे आमच्या रायडर. आता आम्ही थांबलोय पनवेलला चाय प्यायला. चाय प्यायलाच लागलेली. चाय प्या, मला पण पाणी यार. मी आणलंय ग्रीन टी. कोण पिणार आहे काय? मी आणली आहे. वॉशरूमला जाऊया. वॉशरूमला माझी गेली अशी वॉशरूम तुम्हाला. चला तर दाखवतो आता नाश्ता काय करतोय आणि चाय बी. आणि हे हॉटेल आहे आपलं छोटेस. चाय पियाला थांबले फक्त, नाश्ता नाही. ब्लॉग बनवतो भाई आपला. कसे पोहोचलो बरोबर आहे. आपण ऍक्च्युली मानगावला थांबणार. मानगाव नंतर आपल्याला लेफ्ट मारायचं. हा, मानगावला थांबूया आता. नेक्स्ट स्टॉप मानगाव. ढोलकी आणलाय, ढोलकी. झेंडा बिंडा, तिरंगा आहे काय? तर गाईज आता आपण भेटू डायरेक्ट मानगावला. पनवेलवरून चाय पाणी नाश्ता झालाय सर्व. तर डायरेक्ट नाश्ता आणि थोड्या वेळाने घरून फोन येईल. तर थोड्या शिव्या खायच्या आणि पोट भरायचं. तर जय महाराष्ट्र. भेटू आपण आता मानगावला. मध्ये एक ब्रेक घेतलेला, सुसूचा ब्रेक. तुझा चेहरा व कसा झालाय सागरचा. कुठे आलं आपण? इंदापूरच्या आसपास आलोय. जवळजवळ मस्त वातावरण आहे. वातावरण बघा बाबो माझे. छत्रपती शिवाजी महाराज की. चला तर आता भेटू आपण. कुठे भेट? आता डायरेक्ट मानगावच. ठीक आहे, चल. महादेव आक्रमण. चला. एअरपोर्ट. आणि हे दुसरे ऍक्टिव्हा वाले आमचे पेट्रोल भरायला गेले आणि आम्ही इथे थांबलो. ही आपली गाडी युनिकॉर्न. अवतार बघा कसा झालाय. ओ बघा नंदानी व्हिडिओ. आय सिनेमॅटिक. फायनली स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड प्रवेशद्वारच्या इथे पोहोचलोय, मानगाव. आणि हे गाड्यात चालल्या आमच्या, आणि ही आमची गाडी. चला लेट्स गो. चल सागरच्या धूळ माझा पण तसंच झालाय. फायनली पोहोचलोय आपण रायगडच्या पायथ्याशी हॉटेलमध्ये. आणि इथेच आम्ही रूम सुद्धा बुक केलाय. आणि आज खावडा बघा. तर माझी गाडी दाखव ना. R1 ऍक्टिव्हा 4 चाकाची R1 पाहिजे दाखव. ते जाऊ दे. मी काय बोलतोय, आता आम्ही पोहोचलोय पायथ्याशी. आणि एक दिवस राहणार आहे आम्ही. ते सॅटर्डे आहे. निघालेलो 6 वाजता, 7च्या दरम्यान निघालेलो, 5:45ला. आणि आता हॉटेल सुद्धा बुक केलं आम्ही. दाखवतो तुम्हाला थोड्याच वेळात रूम हॉटेलचे. आणि जेवण सुद्धा आहे. आता या लोकांनी बुर्जीपाव मागवलाय. माझा उपवास आहे. म्हणजे उपवास नाही, वडापाव खाणार, पण दुसरीकडे खाणार. व्हेज भेटणार प्युअर तिथेच. तर बघू आता तुम्हाला दाखवतो पुढचं काय ते. सागरने मागवलंय कट वडा.
आणि याने मिसळ पाव आणि बुर्जी हे काय बुर्जी लगेच ग्रुपवर पण पनीर भुर्जी आहे. मला एकाला पाठवायचं. पनीर भुर्जी तुमच्या पण येतात चालेल ना. चालतंय मग. आणि हे बुक कर खाना रे. हा तू लाळ पाडतोय व गुटल्या घेतोय आताच. याने काय मागवलं नाही पण आवडे भेटतोय. तर गाईज हा आपण रूम बुक केलाय. या तुम्हाला दाखवतो आज आव दिखा देते. आज की रात या पे गुजारने काय ऐक ग बालू येतोय. थांब थांब काय बोलू नको. लपूया बालू आला की मारूया त्याला. रूम मस्त ठीक आहे. त्याला रूम फ्रेशनर त्याला आणायला बोललो. त्याला रूम फ्रेशनर आणायला बोललो. ठीक आहे. रूम आणि हा बाथरूम छोटासा आपल्या. अरे मोठा आहे रे बाबा. गिझर आहे ना बस संपला विषय संपला. गिझर आहे बस ठीक आहे. तर हा रूम आहे आपला आणि आता थोड्याच वेळात थोडासा विश्रांती करून आता नाश्ता विष्टा झाला आहे. थांब थांब चढायचं आहे गड चढायचं आहे. तर आता मी पायथ्याशी हॉटेल घेऊ फक्त रूम मध्ये. आता ही मजा चालू आहे धमाल. 2 बुर्जी पाव काय घेतलं हा ते बघू आपण. आली अश्विनी. हा तर गाईज आता आम्ही फायनली किल्ल्यावर निघालोय जायला आणि वाजले. कसं वाटतंय एकदम सर्व चष्मे विष्मे लावून. हे बोललो ते फॉग जाईल. आता वाजले किती 1 वाजायला आला. हे चल हे टाइमपास. मी नाही चुकलोय बाई. चला तर भेटू आता आपण वरती गेल्या. फायनली किल्ल्यावर पोचलोय आणि हा पायथ्याशी किल्ल्यावर म्हणजे किल्ल्याच्या पायथ्याशी चालू झाले. टाइमपासामुळे झालेलं आहे. किती वेळ लागेल अजून. पाऊस नाही रे. अरे आता एक दिसतंय ना एवढं चिल्ड. आता इथे खाली तुम्हाला गरम वाटतंय वरती जरा बोलू द्यायचं त्यांना. बोलू दे ना. बघ गाव बघ आई पुढे बघ. हे बघ सागर व काय बोलतो पाय भरले अजून अर्धा काय पाव 10% पण 10% पण नाही झालं. लिंबू घे. हो काय व्ह्यू आहे बापरे. इथे सागर फोटो मार. देख दे इथे दाखव. इथे गोळी आज 10 पावलं नाही चालू. फायनली मला वाटतं 1 टप्पा तरी गाठलाय आम्ही ना. व्ह्यू बघू शकता. आम्ही 5 जण होतो. 4 वर आलोय. सागर अजून पाठी आहे. येईल हळूहळू. कलावंतीला काय घेत तिकडे पोचले हो आम्ही. अजून इथेच आहे. हे बघ रे. हात दाखव. लास्टला अशी या साईडला अशी घर आहेत नाही त्यांना काय व्ह्यू दिसत असेल ना. अरे सागरला असतोय आणि हा स्वतः बसतोय. बरं आहे रे. हे जेवढं तुम्ही पाणी पियालात ना तेवढा घाम आहे माझा. हा मी पाणी पण नाही पियाला. ये मेरे लिए आम है. आम आहे.
तो फणस किती आहे? फणस 20-25 काय 25%? नाही 20-25 मिनिटामध्ये काहीतरी बहुतेक 13 मिनिटामध्ये आमच्या ते वारंगी मधला चढलाय कोणतरी. हा 13 मिनिट असं चॅलेंज घेऊन केलं तर होऊ शकतं. होऊ शकतं मी पण पळत करू पळत शकतो. चॅलेंज घेतलं तर 13 मिनिट. रेडबुल नाही ते स्टिंग पियायचे आणि धावत सुटायचं. ते फालतूगिरी आहे. जर तू ठरवलं असेल तर होऊन जाईल. 4 ते झिंग. 13 मिनिटात मला असं वाटत नाही पॉसिबल. तू कार्टूनच आहे, तू कार्टून सारखेच विचार करणार आहे. 13 मिनिटात आता अर्धा असेल इथपर्यंत नाही अजून नाही अजून दरवाजापर्यंत का अर्धा हा नाही नुसतं चढायला बरं आहेच. लय टाइम आहे अजून. ब्रेक टाइम आहे आपला. हा कसं वाटलं मग? हा पाहुणा कसं वाटलं? बहुत बढिया. पावडर आम्ही आता खाऊन आता निघालो आहे. पॉवर घेऊन पावडर घेतली एनर्जी ड्रिंक. खूप एनर्जी. तर घामटा निघाला. कसं वाटलं? मजा आली. मग टोकावरतीच भेटतो आम्ही. चला खुल्लं पाहिजे होतं ना म्हणजे क्लिअर विजिबल व्हिडिओ तुला माहिती आहे का ती हा वाला याच्यामध्ये रील्स वर मध्ये तू बघितला असशील. हा वाला अँगलने इकडून चालू होती व्हिडिओ. पाठवून पाठून व्हिडिओ चालू होते अशी आणि पुढे चालू जातो आणि नंतर व्हिडिओ थोडी पाठी येते. ऍक्च्युली दाखव तुला सांग. काहीतरी बोलतो की ब्लॉग मध्ये. अरे काय बोलू इथे हवा निघते. टॉपला जाऊन थोडा बरं वाटतं. टॉपला जाऊन ते बघ टकमक टोकवर बघ दिसते काय. थोडासा व्ह्यू आहे आणि आता मी रायगड चढलो आहे आणि आता मी टॉप वरती आलो असं वाटतं. हे बघ दिसले का माणसं? माणसं आहेत ना ती. हा मग कोण आहेत? टकमक टोक. माझ्या फुल झूम होईल. बारक्या बघ बारक्या. बघ काकडी बघतोय. घेतला कणीस तर पाठी लागल्या मला. आला काय करले बरी आली अंगावर येते ती. लागत आईला. अरे कुठे लपू? तू बघतो ना लांबून धावत येतात. पण बघितलाय हे पवन याला घे पाठी लागतोय. घेतला खाऊन आता खबक बाबा माझ्याकडे कुठे आहे? 50 दिले जास्त कुठे किती आले? तिसरा मी जाऊ नको पवन. आता एक काम करा सुशांत तुला काय पाहिजे? धबधबा धबधबा आईची पाटली. प्लास्टिक खात प्लास्टिक फोडून खाणार ते बरोबर. हे जे घेतले ना भेल घेतली. भेल दे ना भेल. काय पाटली जाऊनच देत नाही. हा दगड घेतला की जाणार. पुढे आहे अशी घेऊनच जा. दगड टाकू नको. पुढे लय आहेत. काय खाल्लंस ना भेंडी लगेच येतात. तेव्हा तिथे पण बसले आहेत आणि पोचलोय आम्ही जवळ जवळ. हे बघा अरे हा बघ दरवाजा इथे आहे. हा दरवाजा इथून दरवाजा. येऊ दे ना येऊ दे. तेवढ्याच घामाने सगळं तो निघून गेला. जी वरती गेले. हा दरवाजा जवळ धबधबा आहे. मी पण जातो आता तिकडे. बाबा बघा कसले वजन घेऊन चाललेत आणि आमच्या हालत बघा काय चालली. श्वास फुकतोय. पोचत आलोय जवळजवळ दरवाजाजवळ. जवळजवळ दरवाजाजवळ पोचत आलोय. पण त्या बाबांना मानलं मी. बोलतात ना जुनं हाड ते खरंच एवढं वजन घेऊन उतरतायत. फायनली हा बघा दरवाजाजवळ. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी.
इथे आपल्या चौघा 5 जणांचा एक मध्ये ठीक आहे पाहिजे ह्याला काढलं ना एक फोटो निकालो ना मग यार म्हणून मी आहे ना चला दरवाजात फायनली पोचलो. पावती काढतो पावती. गेटचा फोटो आला आपला. तिकीट दाखव तिकीट दाखव एक तिकीट दाखव एक दाखव ना एक दाखव रे माझी गडांना पण फायदा होईल. ताईने सांगितलं जरा भवानी मातेचं मंदिर हे आहे ना तिकडे जाताना जरा सावकाश जावं कारण चिकट झालंय पावसामुळे. तर आपण बघूया कसं जायला भेटतंय की नाही आपल्याला. असं झालंय बघा गुळगुळीत झालं असेल म्हणून ताई त्या बोलल्या की तुम्ही आरामात जावा. फालतू गेली यार. तर भेटू आता आपण पुढे बघूया वरती जाऊन. आता आपण जस्ट महादरवाजातून आत आलोय आणि पुढे जाऊन पालखी दरवाजा असेल तो बघूया. आणि हा बघा व्ह्यू बा 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 फोटो काढ नाही वाव. लँडस्केप मध्ये काढायला इथे लाईट पाहिजे आपला फोटो काढायला. तेव्हा तिकडे टकमक पोर्ट्रेट मध्ये गेला तर मध्ये काढतो त्याच्यामध्ये बघू. परत एकदा थांबलोय थांबून थांबून हा बघा काय टेक घेतोय फक्त. काकडी घेतो काकीन काढून. काकडीचा ब्रेक झाला. काकडी ब्रेक. एकामध्ये आहे ना मसाला लावू नका. फोटो काढले गड किती वाजता बंद होतो. लोक सगळी उतरलीत ना ती बन 6च्या नंतर. 6 पकड. अरे पायावर एक गेला पट्टू पट्टू तो पट्टू घाबरून बेल टाकला. अरे यार फोन उचल यार. आता जो बोला टायमिंग नाही नेटवर्क हे आहे तुला. काकडी खायला थांबलो काकींकडे. अर्धा तास आहे. मका खाल्ला काकडी खाल्ली. आता महादरवाजातून वर आलोय तर मला वाटतं वरती पालखी दरवाजा ना काकी. अजून किती हा दरवाजाच्या वरती आली सांगा. हा महादरवाजाच्या वरती आलोय. मेन दरवाजा अजून किती मेन दरवाजा 10-15 मिनिट जवळ आले आता. मंदिर घ्यायचं. हे शेवटचा टप्पा आहे तुम्हाला. मंदिर कोणतं. जगदीश्वर दर्शन घेऊ. दाखवलं तुम्हाला. सगळ्यात मेन आहे ते आपल्याला भवानी मातेचं मंदिर. तिकडे आपल्याला जायचं. पावसाने पण हजेरी दिली. नाही बरं आलं पावसाला जरा थकवा तर हे होईल. फक्त प्लास्टिकची एक पिशवी द्या. एक खाली व्ह्यू बघा काय व्ह्यूच दाखवतोय तुम्ही फक्त आज हेच बघा. उद्या आम्ही ट्राय करू पाय सलामत असेल तर. एवढा लवकर यार पाऊस येतोय. स्वर्ग स्वर्ग रिमझिम पावसाचं सुद्धा आगमन झालंय. आता थोडा थकवा कमी लागेल मित्रा. थकवा लागलाच नाही कमी काय लागेल. ओ माय गॉड व्हिडिओ बंद झाला की थकवा. व्हिडिओ बंद झाला की 1 मिनिटं चाललोय आणि साहेबांना लिंबू सरबत पाहिजे. गरज नाही पण मित्र पितो सागर सागर धुके बघ भाई धुके बघ. तू बोलतो ना गेले गेले बघ खाली बघ लवकर. हे बघ तिकडे बघ. पहिल्यांदा पावसात आलास कसं वाटतंय तुला. असं वाटतं जणू काय स्वर्गात स्वर्गात आलेलो. हे बघ स्वर्ग आम्ही जवळून बघतोय असं. लोकांना मरायला लागतं स्वर्गात जायला. आम्ही जिवंतपणे बघतोय. हा बघा फायनली आता हत्ती तलाव आलाय. बघू शकता तुम्ही. खूप मोठा तलाव आहे. हे बघा पाऊस पण जाणार आहे. येऊ दे काय फरक नाही पडत आहे. आता पोहोचलो आहे टॉपला. न थांबता आलेलो आहे. सपाटीला न थांबता म्हणजे 15 वेळा थांबलास. व्हिडिओ मध्ये 1500 रुपये बिल केलंस. रेस लावताय माझ्याबरोबर. रेस लावताय माझ्याबरोबर.
कोण रेस लावताय माझ्याबरोबर? न थांबता दमता. चला तर भेटू वरती. अजून काय आहे, काय असेल ते दाखव. काय बोल, असं टाकतो की नाही ते बोल. त्यानंतर राईट साईडलाच मंदिर आहे. कुठलं मंदिर आहे? दिसत नाही. शिकाई माता कुठली देवती? शिरकाई देवी. आपल्याला दिसते. आता आपण होळीच्या मांडावर पोचलो आहे आणि भाऊ आपला ब्लॉग बनवतोय. पाऊस सुद्धा येतोय रिमझिम रिमझिम. आणि बघू शकतो. आणि महाराज हे बघा. चला तर दाखवतो जवळ जाऊन तुम्हाला. आता गाईज आपल्या मागे ते दिसतंय ना, बाजारपेठ आहे. बाजारपेठ आहे ना? हां, थोड्या वेळाने जाऊया आपण तिकडे. पहिला महाराजांना मुजरा करूया. ही बाजारपेठ आहे. थांबा. थांब एक मिनिट पवन. पाया पडतो का? ही बॉटल पकडा मधून. झाला? माझी चप्पल जायचंय ना मंदिराला, जायचंय ना. बाजारपेठ पहिले दुकानं होती इकडे सर्व. म्हणजे काय असून दे. घरी जाऊन लगेच. तर काय आपण टकमक टोकच्या जवळ आलोय. वरच्या साईडला आलो टकमक टोकच्या. तुम्हाला दाखवतो ते बघा. दिसलं का? वरती आलोय आपण. ऍक्च्युली ते खालून बघत होतो मगाशी दाखवलं तेव्हा. आता आपण वरती आलोय. खाली तर बघा स्वर्ग आलाय. स्वर्ग. लिंबाच्या गोळ्या खात्या म्हणून असा आवाज येतोय. खालचं काय दिसतच नाही, अगदी गायब झालंय. आपले सवंगडी पुढे गेलेत. चला तर आता आपण पण चाललो टकमक टोकाकडे. तर दाखवतो तुम्हाला. एकदम कॉर्नरला गेलो. आता पाऊस येतोय, मोबाईल ठेवतो. या साईडला जातो टकमक टोकाकडे. आणि हे जगदीश्वराचं मंदिर आहे. पण ते असं वाटतं की मस्जिद टाईप आहे. पण ते का असं बांधलंय माहिती आहे का तुम्हाला? माहीत असेल अर्ध्यांना तर माहीत असेलच नक्कीच आपला इतिहास. ते ॲक्च्युली मुघलांना वाटावं की ते मस्जिद आहे, त्यामुळे ती तोडली नाही जावी म्हणून ते अशा पद्धतीने बांधलं होतं. अजून काय ओंकार सांगेल बाकी. सांग. बरोबर बोलला. बरोबर बोलला ना? मला वाटलं मी चुकलो. तर पुढे आता पण तिकडे पण जाणार आहे आपण. पण त्याच्या आधी आपण इकडे टकमक टोकाकडे जाऊया. आणि सागर मित्रा काय झालं तुला? शांत शांत. मला फक्त फिरायचं आहे. आणि मला तुला फिरवायचं आहे. हां, चला तर भेटू आपण टकमक टोकाकडे गेल्यावर. अजून जवळ आलोय. मीच येत नाही व्हिडिओमध्ये. लोकांना घेतो माझ्या ब्लॉगमध्ये. काय बोलू आता तुम्हाला? हे बघा कसं उतरायचं आहे. माझी पण सेम आहे चप्पल. काय त्याला पडलात की डायरेक्ट टकमक टोकावर भेटू. डायरेक्ट खाली खाली उतरायचे. हवेत तरंगणार. मार लागेल ना भाई. रायगडवाडीत. रायगडवाडीमध्ये भेटू आपण. चला तर भेटू. आता हे उतरतो पहिला. कारण तिथे सरकलेले आहेत. चल चल भेटू खाली गेल्यावर. आता नको ताम उतरल्यानंतरच की असंच घेऊ. पडलो बिडलो तर तेच बोलतोय. नीट अगोदर काय ते कर ना. थांबा कट कर. फायनली गाईज बघा व्ह्यू काय आहे. आणि हा महादरवाजा आहे आपला. तिकडनं म्हणजे बॅक काय बोलतात ते विरुद्ध साईडने बघतोय आपण. हा, आणि ही टकमक टोक आहे. वाचलो रे बाबू. गाईज तुम्हाला स्वर्ग दाखवतो. थांबा आता. हे बघा स्वर्ग. बाबो
हे काय बोलतात ते कॅमेऱ्यामध्ये तेवढं हे नाही होत आहे, पण खालची गावं आणि बाबा 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 काय वाटतंय, असं वाटतं ते आपण कुठे ते पिक्चरमध्ये बघतो ना, स्वर्ग असतं, असे घोडे येतात धावत, घोड्याला पंख असतो, तसं वाटतंय, काहीतरी वेगळंच वाटतं एकदम. चला तर आता दाखवतो तुम्हाला अजून पुढे जाऊन. टकमक टूक आपले सवंगडी गेलेत पुढे, आपण पण चालतोय. तर बघू, थोडा रस्ता हे आहे, पुढे जाऊनच दाखवतो तुम्हाला. एकदम सर्वात उंच आपला रायगडच आहे. आधी असं वाटत होतं की छोटा असेल, पण वरती आल्यानंतर सर्व आपल्या आजूबाजूच्या पर्वत रांगा आहेत ना, त्या छोट्या दिसायला लागल्यात. आणि एवढं धुकं पडलं की दिसत सुद्धा नाही काय आहे पुढे. आपण आलो ह्या बघा टकमक टोकाच्या टोकाला, आणि यावरून खालचे गाव. इथून पहिला म्हणजे जे पण शिक्षा द्यायची तर ढकलून द्यायचे महाराज, म्हणजे सांगायचं ढकलायला. पुढे जाऊया आता. थांबा मी पण पुढे जाऊन दाखवतो. एक मिनिट बाबा, नको तो पकडेल एकटा, उकर तू इकडे. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी. आवाज कोणाचा? पण झेंडा हे करतोय. खालचा टकमक टोकावर बाबो मोबाईल पडायचा आपला. एकदम टोकावर आले आपण. हे बघा तू असं पाठी आहे, पहिला फोटो काढून दिसायचं बंद झालंय आता. जिथून आलो तो पण रस्ता दिसत नाही. फायनली आता आपण जगदीश्वराच्या मंदिराजवळ चाललोय. बघू हे बघा यांचं काय चाललंय, उठावाच्या बालिश बुद्धी. फायनली पोचलो दरवाजाजवळ. बघा आपले आतमध्ये चालते. ऐका, अरे यार इथे खडा लागणार. माझी शॉप झाले कचरा देते ना. अरे बुट काढायची, अरे बुट पायातली बुट, फोटो नाही बोललो. तिच्याकडे लक्ष कोण ते माहिती देत आहेत ती गाईड. गाईड आहेत, गाईड जे माहिती. जैसे मुर्ग राज है तेज तम अंश पर कर्ण जिमि कंस पर तुम लेंच वंश पर शेर शिवराज है. शेर शिवराज ही काव्य त्यांनी महाराजांना 14 वेळा या जगदीश्वराच्या मंदिरात ऐकवलं. राजकवी म्हणून कृष्णाजी महाराजांच्या दारामध्ये 3 वर्ष काम केलेलं आहे. आता ही रायगडाची महत्वाची माहिती स्पष्ट असते, पण जाता जाता महाराजांचे काही 4 शेर आहेत. ते 4 शेर छत्रपती शिवराय तुम्ही जन्माला आले नसते, आज राहिले नसते मंदिरावरची उंच उंच कळस. म्हणून भूषण काय म्हणतायत, काशी होम की कला जाती मथुरा में मस्जिद बसती, अगर ना शिवराय पैदा होते तो सबकी सुन्नत हो जाती, सबकी सुन्नत हो जाती. जय शिवराय. आता ही समाधी आहे आपल्या राजांची, बाजूला त्या पुतळ्याचं स्मारक त्याच्यावरून जे आता वारसा
धुके झाले आतमध्ये गेलो होतो आपण आणि बाहेर आलो तर बघतो धुके. पुढे जाऊया. चाललोय समाधीकडे महाराजांच्या. इथे ओरडायला तो पवन बोलवत आहे तो. समाधी आणि हा इथे वाघ्या. हा बोल ना, काय विचारले तेच तरी एक बोलले काहीतरी. आणि हे धुके बघा काय झालंय, नक्की काय चाललंय. थंडी लागते एवढी. थांबा जरा कॅमेरा पुसतो. चला महादेव. आपण आता दर्शन घेतले महाराजांच्या समाधीचं बरोबर. आणि जगदीश्वर मंदिराचं टकमक टोक बघितली. इकडे आपण महाराजांचा महादरवाजा असं म्हणजे घेतलं. जे हत्ती तलाव म्हणजे जेवढं होईल तेवढं केलंय. झालं पावसामुळे ते भवानी मातेचं मंदिर आहे जिथे महाराज म्हणजे कुठलं पण युद्ध किंवा कुठे कार्य करायच्या आधी पहिले तिकडे कॉल घ्यायला जायचे. तर ते राहिलं आपल्याकडून आणि ते थोडं लांब आहे इथून. पाऊस आणि पाऊस सुद्धा आहे आणि बघू शकता वातावरण कसं आहे एकदम धुके. तर अजून काही बघूया आता जाता जाता काय दिसतंय दाखवतो तुम्हाला. एवढंच आजच्या दिवसापुरती तरी. बोलत होतो ना काय कोण आहे इथे लिहिलेलं ना संस्कृतमध्ये तो नाव आहे त्या जगदीश्वर प्रसादाचे. मग थंडीमध्ये तर अजून हे तर आता जरासा पाऊस येऊन गेलाय. जरासा म्हणजे भरपूर आलेला. अजून धुके झालेत होता म्हणून आम्हाला समजलं की खाली जायचा मार्ग आहे, नाही तर काहीच दिसत नाही. काहीच दिसत नाही. मजा आली यार. खाली हे नशीबच लागतं असं भेटायला. हे धुकंवाला सीन मन. चलो नीचे पाणी लागल्यावर. स्वर्ग स्वर्ग स्वर्ग. खाली गाव आहेत दिसत सुद्धा नाही. पण हे स्वर्गाचा अनुभव घ्या तुम्ही सुद्धा. आणि जमलं तर एकदा आयुष्यात एकदा तरी रायगडावर या. राजमातेची समाधी. राजमातेची समाधी स्थानावर पोचलोय आता आपण आणि दाखवतो तुम्हाला. चला काय बोलतोय राजमातेच्या समोर म्हणून आहे का राजमाते समाधी स्थान. हळू चला बरं. सामर्थ्य होतं ना मातेमध्ये. जिजा दुसऱ्याच्या फोटोत नाही यायचं आपण.
फायनली राजमाता जिजाऊचे समाधीचे दर्शन झाले आमचे. आता आम्ही पुढे बघतोय, अशीच वाट जाते काय आहे नक्की. तर सागर दोघल्या सॉरी त्याला माझ्या पूर्ण बोललो तर परत सीन होईल काहीतरी, अर्धच बोलतो. आरामात रे. कुठे कोकण दिवा आहे ना. हा तुझं गाव तिकडे आहे, त्या साईडला तुझं गाव. ठीक आहे, हे वारंगी आहे, याच्या पलीकडे त्या साईडून तिकडे बघितलं की वागेल असं. हा 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 हा. हे बघ ते लोक तिकडे पोचले पण.